शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू. या वाड्याचे पायाभरणीचे काम व वाड्याचे पहिल्या टप्प्यातील पूर्णताचे काम हे शनिवारीच पूर्ण झाल्यामुळे या वाड्याला शनिवारवाडा असे नाव पडले. काका मला वाचवा, काका मला वाचवा असा आवाज या ठिकाणी येतो असं बोललं जातं. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे. जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलोय पुण्यातील शनिवारवाडा पाहायला. 1730 रोजी या वाड्याला बांधायला सुरुवात झाली होती आणि 1732 मध्ये या वाड्याचं पहिल्या टप्प्यातलं कामकाज पूर्ण झालं होतं. त्यानंतर वाड्यामध्ये भरपूर चेंजेस झाले. इसवी सन 1828 मध्ये या वाड्याला भीषण स्वरूपाची आग लागली होती आणि या आगीमध्ये हा वाडा संपूर्ण जळून खाक झाला होता. पण सुदैवाने ही आग आपण जी मागच्या बाजूला पाहताय तो नगारखाना आहे, त्या नगारखान्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे हा नगारखाना आपल्याला आजही सुस्थितीत पाहायला मिळतो. चला तर पूर्ण शनिवारवाड्याची माहिती घेऊया. शनिवारवाडा हा पुणे स्टेशन पासून सुमारे 4 तर स्वारगेट पासून सुमारे 3 किलोमीटर इतक्या अंतरावरती आहे. या ठिकाणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलरची पार्किंगची निशुल्क सुविधा उपलब्ध आहे. शनिवारवाड्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला पास काढावा लागतो आणि या पासाची किंमत ऑनलाईन असेल तर 20 रुपये आणि ऑफलाईन आपण जर त्या ठिकाणी काउंटरला काढला तर प्रति व्यक्ती 25 रुपये इतके आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शनिवारवाडा पाहण्यासाठी आतमध्ये जाणार असेल तर आपल्यासोबत पाण्याची सोय अगोदरच करून ठेवा. महाराजांच्या काळापासून मराठा साम्राज्यामध्ये अष्टप्रधान मंडळ होते. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती, सुमंत, पंडितराव, मंत्री, न्यायाधीश, अमात्य, सचिव आणि पंतप्रधान अशी पदे होती. त्यातील पंतप्रधान म्हणजेच पेशवा. वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी आपल्याला असे माहितीचे फलक पाहायला मिळतात. या फलकावरती त्या ठिकाणी घडलेला इतिहास आणि त्या ठिकाणी असलेल्या वास्तूची माहिती वाचायला आणि पाहायला मिळते. 18व्या शतकात बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांची बांधलेली सर्वात भव्य, विशाल आणि डौलदार वास्तू. या इमारतीच्या पायाभरणीचा समारंभ शनिवार दिनांक 10 जानेवारी 1730 मध्ये हिंदू रीतिरिवाजानुसार आणि वास्तुशांती समारंभ शनिवार दिनांक 22 जानेवारी 1732 या शुभ दिवशी झाला. इसवी सन 1758 मध्ये किमान 1000 लोक या वाड्यात राहत असत असा उल्लेख सापडतो. जेव्हा मराठेशाही ही हिंदुस्थानातील सर्वात मोठी सत्ता होती त्यावेळी शनिवारवाडा हेच पेशव्यांचे कारभारी दप्तर होते. त्यावेळी अनेक सरदार, लष्कर प्रमुख, राजे आणि देशी विदेशी राजदूतांनी येथे भेट दिलेली आहे. असे म्हणतात की या 7 मजली भव्य इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचा कळस दिसत असे. वाड्याच्या समोर आपल्याला पहिल्या बाजीरावांचे अश्वारूढ स्मारक पाहायला मिळते. शनिवारवाड्याची इमारत ही 21 फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी होती. ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्ती दिमाखाने उभे आहेत. वाड्याच्या बुरुजाची रचना ही खाली असलेल्या शत्रूवरती हल्ला करता येईल अशा प्रकारची असलेली आपल्याला पाहायला मिळते. वाड्याच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला एका ठिकाणी वाड्याचे जुन्या काळातील वर्णन केलेला फलक पाहायला मिळतो. या फलकावरील माहिती अशा प्रकारे. शनिवारवाड्यात एक मुख्य 7 मजली 7 खणी इमारत होती. वाड्यातील इतर महत्वाच्या इमारतीत थोरल्या रायाचा दिवाणखाना, नाचाचा दिवाणखाना, गणेश महाल, जुना आरसे महाल आदींचा समावेश होता. हजारी कारंजे म्हणून ओळखले जाणाऱ्या षोडशल दरातील कमलाच्या आकाराचा करंजाची शोभा अवर्णनीय होती. दिवाणखाने व त्यातील अतिसुंदर कोरीव कामाने नटलेल्या कमानीचा सुरूचा झाडाचा आकार दिलेले खांब होते. छतांना मनोहारी लाकडी वेलबुट्या आणि सुंदर वेली व फुले कोरलेली होती. तर भिंतीत रामायण व महाभारत या महाकाव्यातील प्रसंगाचे देखावे चित्रित केले होते. शनिवारवाड्याच्या इमारतीची आखणी, बांधकाम आणि त्यातील कला कुसरीची कामे करण्यात ज्या प्रमुख कारागिरांचा वाटा होता त्यात शिवराम कृष्ण देवजी व कोंडाजी सुतार, मोराजी पाथरवट, मीनाकारीत निष्णात असलेला जयपूरचा भोजराज व चित्रकार राघो इत्यादींचा समावेश होता. शनिवारवाडा पुरातत्व खात्याने दिनांक 17 जून 1919 रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित तथा संरक्षित केला आहे. 17 नोव्हेंबर 1817 वाड्याला ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. सांगलीचे प्रसिद्ध कवी साधुदास यांनी आपल्या पौर्णिमा नामक कादंबरीमध्ये
वाड्याचे वर्णन केले आहे. त्यावरून वाड्याचे समग्र चित्र डोळ्यासमोर उभे राहते. ते वर्णन असे: स्वभावावर एक प्रचंड तट राखून वाड्याचे बांधकाम केले आहे. वाड्याकरिता आणि भोवतालच्या बागेकरिता मिळून 3 बिघ्याहून अधिक जागा गुंतली आहे. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर 5 दरवाजे होते. उत्तरेकडचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी किंवा अली बहादर दरवाजा, दक्षिणेकडे आग्नेय व नैऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा अशा नावाने हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाजांवर अष्टप्रहर गारद्यांचा जागता पहारा असे. दिल्ली दरवाजातून आत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरुज लागे. या बुरुजाच्या माथ्यावरून तोफांचा गोल रचला होता आणि त्याच्या मध्यभागी महाराष्ट्राचे जरीपटक्याचे भगवे निशाण फडकत असे. बुरुजाच्या आत 3 मोठ्या कमानी असून त्या कमानीवर नगरखान्याची माडी होती. कमानीतून आत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस 2-2 लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाड्याची मुख्य इमारत होती. ही इमारत 6 मजली असून तिचे 4 मोठमोठे चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असे नाव होते, पण तो बाहेरील चौक या नावाने ओळखला जाई. नैऋत्येकडील चौकास मोती चौक असे म्हणत. त्या चौकाला बाईंचा गोपिकाबाई चौक असे म्हणत. वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असे नाव असून तो मधला चौक या नावाने ओळखला जात असे. शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिक चौक ही संज्ञा असून त्या मोठ्या चौकाशिवाय फडाचा चौक, ताक चौक, मोदबाग चौक, पक्वान्न चौक इत्यादी अनेक पोट चौक होते. त्यापैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यात पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकात मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसे महाल, जुना आरसे महाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंत दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दफ्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पिलखाना, उष्ट्रखाना, शिकारखाना, शिलेखाना. वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधलेले असून त्याच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजे असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलाकृती असून त्याच्या घेर सुमारे 80 फूट होता. त्यात 16 पाकळ्या असून प्रत्येक पाकळीत 16 याप्रमाणे सर्व पाकळ्यांतील मिळून 256 कारंजी पुण्याची सोय केली होती. वाड्याचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचे असून त्यातील दिवाणखान्याचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय होते. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्ये एक मोठा सभामंडप व चारही बाजूस 4 दालने काढलेली होती. सभामंडपाचे काम चुरुदार नक्षीने असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावर पक्षी, फळे, वेलबुट्टी वगैरे चित्रे कोरलेली होती. विशेषतः हिरकणी चौकातल्या गणपती महालाचे चित्रकाम फारच प्रेक्षणीय होते. त्यात रामायण महाभारतातील अनेक कथांची चित्रे होती. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याच्याकडून हे चित्रकाम तयार करून घेण्यात आले होते. यावरून हा वाडा सजवण्यासाठी किती पैसा खर्च करण्यात आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा. शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी 1755 साली बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. या ठिकाणी एक मार्ग दिसत आहे, जो मार्ग आताच्या काळामध्ये बंद केलेला पाहायला मिळतो आपल्याला. या ठिकाणी रॉबर्ट मेबन या युरोपियन चित्रकाराने इसवी सन 1790-95 दरम्यान गणपती रंगमहालास भेट दिली होती आणि या रंगमहालाचे त्यांनी वर्णन त्याच्या शब्दात कसे केले होते ते आपण पाहू. मनसद जमिनीपासून सुमारे 4 इंच उंचीवर आहे आणि त्यामध्ये केवळ 3 गडद हिरव्या रंगाचे मखमलीचे झाकलेले आणि कशिदा केलेल्या उंची कपडावर ठेवलेले तक्ते आहेत. पेशवे ज्या खोलीत बसतात त्या खोलीत बडेजाव कोठेही दिसून येत नाही. दुसऱ्या बाजूला लाकडी खांबाच्या रांगेवर किनखाबी पडदे टाकलेले आहेत. हे पडदे चमकदार रेशमाचे असून ते वेळ प्रसंगी खाली सोडता येतात किंवा गुंडाळून ठेवता येतात. हे जुन्या काळातला आपल्याला हा लोखंडी पाईप दिसतोय पाण्यासाठीचा. पाण्याचं टाक आहे या ठिकाणी. वाड्याला मुख्य 5 दरवाजे आहेत. त्यांची नावे अशा प्रकारे: दिल्ली दरवाजा,
मस्तानी किंवा अलीबहादूर दरवाजा, खिडकी किंवा कवटीचा जाड दरवाजा, गणेश दरवाजा, जांभळीचा किंवा नारायण दरवाजा. वाड्यापासून फक्त 250 मीटर अंतरावरती आपल्याला लाल महाल पाहायला मिळतो आणि फक्त 450 मीटरवरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पाहायला मिळते. वाड्यामध्ये आपल्याला एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कारंजे पाहायला मिळते, ते म्हणजे हजारी कारंजे. हे सवाई माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मकरित्या तयार केले होते. हे कारंजे म्हणजे कलात्मकता आणि सौंदर्य यांचा एक अपूर्व संगम म्हणता येईल. या कारंजेचा आकार 16 पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे 80 फूट परेग असलेला 16 फवारे आहेत. असे म्हटले जाते की रोममधील फोंटाना डी त्रेवी या नामांकित कारंजाखेरीज जगात अगदी युरोपमध्ये या प्रकारचे 196 तोटी व हजारी फवारे असलेले कारंजे कोठेही नव्हते. या भव्य कारंजाचे पाणी सुमारे 100 विविध प्रकाराने खेळवले जात असे. पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र नानासाहेब हे पेशवे झाले. नानासाहेबांनी सुमारे 41 वर्षे पेशवे म्हणून कारभार पाहिला. पानिपतच्या लढाईमध्ये त्यांना मरण आले आणि त्यांच्यानंतर त्यांचे पहिले पुत्र माधवराव पेशवे बनले. पण प्रकृतीच्या तक्रारीमुळे माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेबांचे धाकटे सुपुत्र पेशवे गादीवर बसले. तेव्हा ते केवळ 17 वर्षाचे होते. त्यांचे काका राजप्रतिनिधी म्हणून पेशवाईचे कामकाज पाहत होते. नानासाहेबांच्या नंतर त्यांना पेशवेपद हवे होते. यातूनच नारायणराव आणि त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. यावेळी नारायणरावांनी रघुनाथरावांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवले. 1973च्या गणपती उत्सवात समरसिंग गर्दी याने वाड्यावर हल्ला केला. त्यावेळी सैनिक नारायणरावांना मारण्यासाठी त्याच्या मागे लागले. त्यावेळी नारायणरावांना वाटले काका आपल्याला वाचवतील, मदत करतील, म्हणून ते ओरडू लागले, काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण रघुनाथराव काय आले नाहीत. शेवटी नारायणरावांची निर्गुण हत्या करण्यात आली. त्यांचे शरीर गुप्तपणे जांभूळ दरवाजा मागे बाहेर नेऊन नदीत फेकून देण्यात आलं. तेव्हापासून या जांभूळ दरवाजाला नारायण दरवाजा म्हणून ओळखले जाते. अजूनही नारायणरावाची ती हाक शनिवारवाड्यात ऐकू येत असल्याचे तेथील रहिवासी सांगतात, असे बोलले जाते. शनिवारवाड्याची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.